खरं तर आपल्या मनात अगदी लहानपणापासून काही पदार्थांच्या जोड्या फिक्स असतात. म्हणजे जेव्हा आपण जेवायला बसतो, जर आपल्याला माहीत असेल एखादी भाजी आहे, तर तिच्याबरोबर पोळी असणार का, भाकरी असणार का, पुरी असणार, हे आपल्या डोक्यात फिक्स असतं. हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. आपल्या घरात, घराघरातून असं आपल्या समोर कायम योग्य जोडीचे पदार्थ असणारं ताटच आलेलं आहे. बाहेर गेलो तरी आपण साधारण तसंच जेवण मागवतो, तसेच पदार्थ मागवतो. वडापाव, मिसळपाव, पावभाजी, भाजीपुरी, आमरसपुरी, श्रीखंडपुरी अशा अनेक पदार्थांच्या जोड्या आपल्या डोक्यात फिक्स आहेत. मला मात्र मध्यंतरी इतका विचित्र अनुभव आला. एका मराठी सेलिब्रिटीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. बरं, ती स्वतः आम्हाला वाढत होती, बरंच काम करत होती, आलेल्या लोकांशी बोलत होती. मग आम्ही मराठी व्हेज थाळीची ऑर्डर दिली. बऱ्याच जणांनी नॉनव्हेज थाळीची ऑर्डर दिली. मी आणि माझी मैत्रीण व्हेज थाळीची वाट पाहायला लागलो. आमच्यासमोर व्हेज थाळीमध्ये काय पदार्थ होते ते ऐका. पनीर बुर्जी, बटाट्याची पिवळी भाजी, श्रीखंड, वरण भात, पापड आणि भाकरी. मला कळेनाच आता या बाईला काय अपेक्षित आहे की आम्ही श्रीखंड भाकरी खावं का पनीर बुर्जी भाकरी खावी. खरोखर तुम्हाला सांगते, त्या दिवशी एवढं भरलेलं ताट असून सुद्धा आम्ही पोटभर जेवलो नाही, कारण ते कॉम्बिनेशनच चुकीचं होतं. आणि हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव, कदाचित शेवटचा, कारण यापुढे मी हे सगळं तपासून घेईन. पण त्या मराठी हॉटेल मालक मुलीबद्दल मात्र मला खरंच दया आली. हिला हा बिझनेस सुरू करताना साध्या गोष्टी माहीत नसाव्यात, प्राथमिक माहिती तरी घ्यावी आणि मग आपल्याकडे आलेल्या लोकांना जेवण द्यावं. खूपच वाईट वाटलं आणि निघताना मी तिला सांगितलं सुद्धा की तुमच्या जेवणाची चव चांगली आहे, पण कॉम्बिनेशन चुकलंय, त्याच्यावर लक्ष द्या.